नाशिकच्या ब्रिजमोहन टूर्स या कंपनीच्या माध्यमातून जवळपास 10 जण काश्मीरच्या पर्यटनावर होते। यापैकी 4 जण एकाच कुटुंबातले पहलगाममध्ये होते। या हल्ल्याच्या वेळेला ते पहलगाममध्ये जरी असले तरी त्या ठिकाणी ते नव्हते आणि त्यामुळे ते सुरक्षित असल्याचं ब्रिजमोहन चौधरी सांगतात। आपल्या सोबत स्वतः ब्रिजमोहन चौधरी आहेत। नेमके किती पर्यटक तुमच्याकडून गेले होते आणि काय त्यांच्याशी बोलणं झालंय तुमचं? या एप्रिल महिन्यामध्ये आमच्या कंपनीकडून जवळपास 100 प्रवासी गेले होते। त्याच्यापैकी 90 लोक नाशिकपर्यंत सुखरूप पोहोचलेले आहे। 4 लोक काल पहलगाममध्ये होते आणि 6-7 लोक श्रीनगरमध्ये आहे, परंतु ते सुखरूप आहे आणि आज ते कसेही करून तिथून निघून नाशिक मुंबईला येण्याच्या मार्गावर आहे। जे एकाच परिवारातले 4 लोक होते ते नेमके काल त्या ठिकाणी कुठे होते? तुमचं काही बोलणं झालंय का? पहलगाममध्येच होते। पहलगाममध्ये 3-4 ठिकाण आहे, चंदनवाडी, आरुवेली, बेताबवेली। तर ही जी घटना घडली ती आरुवेली बेताबवेलीकडे घडलेली आहे। प्रॉपर पहलगाममध्ये काहीच नव्हतं आणि पहलगाममध्ये खूप मोठी सुरक्षा यंत्रणा आहे। तर ते नैसर्गिक क्षेत्र बघायला गेले होते आणि तिथेच ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली। यात्रेकरू जे घडले त्याबाबत खूप दुःख आहे। आजपर्यंत काश्मीरमध्ये कधी पर्यटकांवर हल्ला झालेला नाही। फक्त जे अमरनाथला किंवा वैष्णोदेवीला भाविक जातात त्यांच्यावर नेहमी हल्ला होण्याची घटना घडतात, परंतु पर्यटकांवर हा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ला झालेला आहे। आणि माझं तरी सर्व भाविक यात्रेकरूंशी, प्रवाशांशी असं संवाद चालू आहे की काल जे दुर्दैवी घटना घडली, निकट भविष्यामध्ये अशा पद्धतीची घटना वारंवार पुन्हा घडल्याची पुनरावृत्ती कधीच झालेली नाही। त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका आणि जर तुम्ही राहायचे तिथे तुमचे मनस्थिती नसेल तर तुम्ही निघा, परंतु मनातनं घाबरटपणा काढून टाका। पण मग आता हे लोक कधीपर्यंत परत नाशिकला येण्याची शक्यता? 1-2 दिवसात हे सर्व यात्रेकरू नाशिकला पोहोचून जातील। नाशिकमधून ब्रिजमोहन टूर्सकडनं जवळपास 10 जण काश्मीरमध्ये कालच्या ठिकाणी होते। काल ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी कोणी जरी नसलं तरी यापैकी 4 जण हे नाशिकला आता येण्याच्या तयारीत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।